गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अवर टुडे सब्जेक्ट इज मराठी. तर मुलांनो, आज आपला विषय आहे मराठी आणि आज आपण मराठी विषयामध्ये कविता क्रमांक 19 आगगाडी पाहणार आहोत. ठीक आहे. तर आगगाडी या कवितेचे लेखक आहेत शंकर विटनकर. इथे त्यांचं नाव आहे, देखो यहाँ पे उनका नाम है शंकर विटनकर. इन्होंने ये कविता लिखी है. ठीक है. तो बच्चों अभी हम स्टार्ट करते हैं. ओके. सबसे पहले मैं आपको कविता बोल के दिखाती हूँ, उसके बाद मैं आपको एक्सप्लेन करती हूँ. ओके. ऐकावं म्हणा, झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न आडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. ठीक है बच्चों, ये कविता है आगगाडी. ठीक है. तो आगगाडी अभी सबने देखी है ना. सर्वांनी आगगाडी पाहिलेली आहे. तर आगगाडीला आपण इंग्लिशमध्ये काय बोलतो? ट्रेन बोलतो, हो ना. अभी यहाँ पे देखो बच्चों, आपको चित्र में दिख रहा होगा, है ना. ये क्या है? आगगाडी है ना. ठीक आहे. तर मुलांनो, इथे अजून चित्रामध्ये काय काय दिसते तुम्हाला? इथे काही घरं आहेत, हो ना, झाडे आहेत. ठीक आहे. आणि ही आगगाडी घरासमोरून चाललेली आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहूयात की कवितेमध्ये काय दिलेलं आहे. ओके. ऐकावं म्हणा, झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. तर मुलांनो, या कवितेमध्ये आगगाडीला घरांची माळ बोललेला आहे, हो ना. कारण आगगाडी अनेक डब्यांनी बनलेली असते, हो ना. अनेक डिब्बा उसको एक एक करके जॉइन होता है, इसलिए वो कैसे दिखती है? घर के जैसी वो दिखती है ना. आणि हे डबे कसे वाटतात? तर घरासारखे वाटतात. म्हणून कवीने या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की ही आगगाडी काय वाटते की घरांची माळ वाटते, हो ना. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव, हो ना. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की आगगाडी काय करते? प्रत्येक गावोगावी जाते, हो ना. प्रत्येक गावोगावी जाते आणि लोकांना तिथपर्यंत सोडते, है ना. जहाँ पे जाना है वहाँ तक वो ट्रेन गाड़ी आगगाडी लेके जाती है. इसलिए क्या बोला है की धावत जाते गावोगाव, है ना. पाऊस वाऱ्यांची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. ठीक आहे. जेव्हा पाऊस पडतो किंवा वारा असतो, हां, तेव्हासुद्धा आगगाडीला कशाचीही भीती वाटत नाही, हो ना. जब भी बारिश गिरती है, कुछ प्रॉब्लम आता है, तूफान आता है, फिर भी जो आगगाडी है उसको किसी भी बात का डर नहीं लगता है ना. इसी तरह वाटेत वादळ असो किती, मतलब कितना भी तूफान आ जाए फिर भी आगगाडी रुकती है क्या? स्टॉप होती है क्या? नहीं स्टॉप होती है. तो वो किसी को भी डरती नहीं है ना. तिला न आडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. ठीक आहे. आता जेव्हा आगगाडी जात असते तेव्हा वाटेमध्ये डोंगर येतात, है ना. पहाड म्हणजे काय? डोंगर येतात, नदी येते, ब्रिज येतात, हो ना. ब्रिज आता है बीच में, फिर भी आगगाडी रुकती है क्या? नहीं रुकती है. और जो रास्ते में पेड़ पौधे आते हैं उनको क्या बोलती है आगगाडी? बाय बाय बोलती है, मतलब टाटा करते आगे निकल जाती है. मतलब एक एक झाड़, एक एक पेड़ जो बीच में आता है रास्ते के बाजू में, तो उनको क्या बोलती है? वो टाटा बोलती है. मतलब पीछे छोड़ के वो आगगाडी आगे निकल जाती है. मतलब कभी बीच में नदी आएगी, डोंगर आएगा, पहाड़ आएगा, तभी भी आगगाडी रुकती नहीं है. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. ठीक आहे. तर ज्या प्रकारे आपल्याला छंद असतो एखाद्या गोष्टीचा, कोणाला ड्राइंगचा छंद आहे, कोणाचा किसी को डांस का किसी का डांस का हॉबी है, तो इसी तरह आगगाडी को भी ये छंद है कि मतलब आगगाडी का हॉबी क्या है कि सबको घर पे पहुंचाना है. ठीक आहे. छंद म्हणा की उद्योग खरा, म्हणजे हा छंद असो किंवा उद्योग असो, आगगाडी काय करते? सर्वांना घरी पोचवते. ओके.
तो बच्चों ये है आगगाडी कविता ऐका व म्हणा. ओके, आय विल रिपीट दिस पोएम. झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. ठीक है बच्चों, तो ये कविता है जो कि लिखी है शंकर विटनकर. इन्होंने ये कविता लिखी है और आपको भी एक कविता बाय हार्ट करना है. ओके, थैंक यू.